ऑन साइडला श्री गणेश झालाय. एकेरी धावेने साई श्रद्धा विरार या संघाचा. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल करतावा 2. ऑफ साइडला टॅपच्या सहाऱ्याने खेळून काढला सिंगल साठी. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करतावा 3. बघा जसा उल्लेख चालू होता की विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय या आठवड्यामध्ये पहिली स्पर्धा आपण मोरेगाव मध्ये खेळलो. त्यानंतर मोरेगावातून गाडी साई माऊली हेमंतगुरु पिंटू यांच्या स्पर्धेला आली म्हणजेच कारगिल मध्ये. आता इकडून गाडी सुद्धा कारगिल वरतून एक स्टेशन पुढे जाणार आहे. महाकाली मंदिराच्या इथेच म्हणजे आई चिवदानी कला क्रीडा यांची स्पर्धा आपण शैलजा करावडे यांची सुद्धा स्पर्धा म्हणजे पूर्ण विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना तुम्हाला एन्जॉय आहे. प्रत्येक आठवड्यात युट्यूब लाईव्हच्या स्पर्धा तुम्हाला भेटीस येत आहेत. ऑफ साइडला टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला खेळून काढलं सिंगल धावेसाठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करतावा 5. ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू अडला गेलाय. जुनेद पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा 6. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. अनिकेत यांच्यासाठी पारितोषिक आहे. रोहनजी बोडले यांच्याकडून प्रत्येक चौकाराच्या अनिकेतच्या 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे प्रत्येक चौकार अनिकेत आपण पाहत होतो 12वा खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये नाव द्यायला. जसा पारितोषिकाचा उल्लेख केला कॉम्बॉक्स कडे इशारा केला अब्दुल्ला यांनी अष्ट उद्ध्वस्त केल्या. कमांड डीजे. थँक्यू. चला थोडीशी घाई करा. जेडीएस प्लीज. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. बघा जिकडे असा स्पर्धेचा उल्लेख चालू होता त्या स्पर्धेचा उल्लेख सुद्धा आपण करणार आहेत. आई जीवदानी वरतून गाडी आता ईस्टच्या दिशेने निश्चित तीच गाडी म्हणजे कारगिल महाकाली मंदिराच्या इथून सरळ गाडी येऊन MCC चषककडे येऊन थांबणार आहे. निश्चित नयन मांगेला यांची स्पर्धा यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा असते MCC चषक. त्या दिशेने म्हणजे मकवानाच्या ग्राउंडवरती तुमची गाडी येऊन थांबणार आहे. तिथे सुद्धा 3 दिवस तुम्हाला सेम लेखाजोगा. फटका सुरेख फटका आजूच्या बॅट मधून येतोय. चौकार. कमांड डीजे. थँक्यू. हे सर्व असोसिएशनची कमाल आहे की ऑन साइडला फटका चांगला. फैजान कडून चुकी होते. चुकीचं रूपांतर चेंडू सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. 15 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा प्रहार. धावचीची संधी
अँड येस पंचांचा इशारा आहे वरनं थांबावं लागेल. सॉफ्ट सिग्नल आउट आहे बट अंपायर रिव्ह आहे. ओके आमचे विवेक पाटील सर यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. दुपारच्या 17 पासून ऊन असो काय असो मैदानाच्या आतमध्ये एक मॅचचा ब्रेक घेऊन उभा राहणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. पंचांची भूमिका असो तर पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅनला सुद्धा आपण पाहू शकतो. एकटा कॅमेरामॅन आहे तो सर्व या पूर्ण स्पर्धेच्या दुपारच्या 17 पासून फुटेज सर्व काही YouTube लाईव्ह स्ट्रीमिंग करतोय. एकटा कॅमेरामॅन आणि पाटील नेटवर्कचे आपले कम्प्युटर मॅनला सुद्धा आपण पाहू शकता. त्यांना सुद्धा व्यस्त आणि आमचे 2 स्कोरर दोघांचं नाव समजेल. दीपेश आणि कल्पेशची जोडी सुद्धा बघा दोघं मॅच कॅल्क्युलेट करून स्कोरिंग करतात. 15 मॅच असतात तिकडे 7 तू करणार 7 मी करणार. मग एक शेवटची मॅच बोलतात की जयेश पाटीलला द्यायची. आणि या स्पर्धेला आपण पाहू शकतो की चारी बाजूनी खूप चांगल्या बॅनरने सजवले गेले. अशी आशिष म्हणजे खऱ्या अर्थाने कोणतीही गोष्ट करायची असेल पूर्ण साथ असते आणि काही कमिटी मेंबर आहेत साई माऊली क्रिकेट लॉजी पूर्णपणे साथ देतात. आणि आपण पाहू शकता धावफलकर धावा 15 1515 रन ऑन बोर्ड. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ चाललाय. ऑफ साइडला ड्राईव्ह केलंय फैजान जलद गतीने फेकी डायरेक्ट हिट येस डायरेक्ट हिट डोकेदुखी दूसरा ब्रेक थ्रू मांडीजे. थँक्यू. नवीन गोलंदाज फैजान. दिशा चुकली गेली डाव्या एसटीचा बाहेरच्या चेंडू वाईटचा इशारा. मोठा फटका सरळ काळा पडद्यावरती गडी बाद कमांडीचे. डॉट चेंडू ऑफ साइड ऑन साइडला हलक्या जाणी घेऊन काढलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 16 धावा 16 रन ऑन बोर्ड 16 धावा. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली की निरंजन सुद्धा बघा अंपायरची भूमिका खूप चांगली निभवतोय. खूप चोख कामगिरी त्याच्या माध्यमातून सुद्धा केली जाते आपण पाहू शकता. आणि निश्चितच निरंजन उद्याच्या दिवसात आपल्याला खेळताना सुद्धा दिसेल. अच्छा परवा नेमा बॉईज संघ परवा आहे क्षमा असावी. म्हणजे संडेच्या दिवशी उन्हाचा ताबा जास्त असेल तिकडे नेमा बॉईज संघाला आता खेळावं लागेल 11 वाजल्यापासून. म्हणजे निरंजन दुपारच्या दसऱ्यापासून अंपायरिंग करतोय सुद्धा कारण होतं की उन्हाच्या क्षेत्रात कसं खेळायचं स्वतःची प्रॅक्टिस करून घेतोय. षटकाची समाप्ती धावफलकर धावा 19 19 रन ऑन बोर्ड. एकोणीस धावा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 सलमान अपील करू शकतो कारण की सलमान ॲज अ विकेट किपर म्हणून खेळतो. आता ऑन साइडला क्षेत्ररक्षण करतोय तिकडून तो सांगतोय की स्टेप हा सलमानच करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. सगळ्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 19 गोलंदाजी मारवरती जुन्यात शेवटचा आणि अंतिम षटक. पहिलाच फुलटॉस चेंडू पुढे वर मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू. हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलं. फुलटॉस चेंडू होता. 20 रन ऑन बोर्ड 20 धावा धावफलकर लगावला गेला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व आजच्या दिवसात पाहिलं. इतके चौकार नाही दिसले आपल्याकडं पण सिंगल जास्त. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेचून काढलाय. सलामली चेंडूला फक्त मैदानाच्या आतमध्ये रखडलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 21
ऑफ साईडला बॅकफुट घेऊन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं. हो हो, बॅकअप आहे, बॅकअप आहे. येस, बघा बाबांनी सुद्धा आजच्या दिवसात 4 चेंडूचा खेळ झालाय. डबल 2-22 कट केले. ओ माय गॉड, यष्टीरक्षक अच्चूबाई यांच्या हातातून मिस होऊन चेंडू डिक्लेअर साठी. बघा जसा उल्लेख केला होता की ऑन साईडला क्षेत्ररक्षण करताना बाबांनी खूप खूप प्रभावित केले. बाबांनी आजच्या दिवसात क्षेत्ररक्षणाचा नजारा अशा प्रकारे ठेवला की जिकडे बाबा फिल्डिंग करतो तो ऑन साईडला एकही चौकार त्या दिशेने गेला नाही. खूप चांगलं सिंगल चोरण्याचा प्रयत्न. यस, बेल्स पाडली गेली, निश्चितच बॉल डॉट केला गेला. षटकाची समाप्ती, धावफलकार धावा 23. 24 धाव्याचं टार्गेट असेल जेडीएस या संघाला. 24. चला नेक्स्ट मॅचचा टॉस बीव्ही एकलव्य विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स विरार. बीव्ही एकलव्य विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स विरार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. श्री युवा स्पोर्ट्स विरार विरुद्ध बीव्ही एकलव्य. प्लीज दोन्ही कर्णधार आमच्या टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. साई श्रद्धा विरार, क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या, थोडीशी घाई करायची आहे. 24 धाव्याचं आव्हान आहे. सलाम आणि जुनेदची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. विवेक लोगे प्लीज या. श्री युवा स्पोर्ट्स. श्री युवा स्पोर्ट्स शिरकर. श्री युवा स्पोर्ट्स विरार प्लीज टॉस साठी कोणी या. टीम मीटिंग नंतर करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं इज मोर इम्पॉर्टंट. पहिला चेंडू, मोठा फटका, झेल टिपला गेला. सलाम बॅक टू द पवेलियन. बघा सलामचा फॉर्म कुठेतरी जेडीएस संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. ही सुद्धा बाब आहे मैदानाच्या आतमध्ये. चला प्रदीप दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. विनंती असेल प्रदीप दादा गुरव प्लीज आपण टॉसच्या दिशेने या. बघा सलाम सारखा एक मोठा खेळाडू, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून जिकडे सलामकडे आपण पाहिलं जाते. पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा जेडीएस संघाला लागतोय. निश्चितच बघा कुठेतरी फॉर्म मध्ये नाही, आपला फॉर्मला बॅक करावा लागेल. जेडीएसच्या ग्राउंडवर घेताना हा खेळाडू खूप प्रभावित करतो. एक हार्ड हिटर बॅटर, नेहमी चांगला स्टार्ट आपल्या संघासाठी या खेळाडूकडून असतो. पण आज जो सलामचा फॉर्म आहे जेडीएस संघासाठी खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरतोय. सलामला जर का जेडीएस संघाला वरती आहे, सलामला बॅक टू द फॉर्म आणणं ही सुद्धा गरजेची बाब आहे. पण आजचा फॉर्म जर का पाहिला दिवसभराच्या क्षेत्रात जुनेद आपला स्वतःला कमबॅक करतोय. खऱ्या अर्थाने जो कामगिरी मोरेगाव चॅलेंजर संघा मोरेगावच्या लीग मध्ये पाहिलं जुनेद बॅक होता, पण आता जुनेद बॅक टू द फॉर्म आलाय आणि सलामची खेळी कुठेतरी आता आपल्या संघासाठी खसते. हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलं विच वरती. आजच्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा 4. श्री युवा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडले. फक्त दिशा दाखवली. षटकाची समाप्ती, धावफलकार धावा 5. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे ला. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा. थँक्यू. जश्न चला है, जश्न चलेगा. पहिल्या षटकाची समाप्ती, धावफलकार धावा 6. ऑन साइडला हलक्या त्याने बघा. बघा जशा प्रकारे आपण सगळ्यांचं तारीफ केली होती, आमची डीजे ओमकारला सुद्धा विसरणं आपण थोडे पाहू शकत नाही. कारण की दुपारच्या सत्रापासून एकटा डीजे ओमकारच्या माध्यमातून प्रभावित केलं जाते. ऑपरेटिंग करताना आपण पाहतोय ओमकारला सर्व काही गोष्टी स्वतः हँडल केल्या. की जेव्हा ओमकार होता की एखादे कोणते आवाज, कोणते इश्यू झाले, सर्व काही गोष्टी ओमकारने सुद्धा हँडल केल्या. ओमकारचं सुद्धा खूप कौतुक आहे. त्यांनी सुद्धा डीजेच्या मार्फतून प्रभावित केलंय. बघा कला असते, एखाद्या कलेला जपणं आपलं कर्तव्य असतं. मैदानाच्या आतमध्ये खेळताना कशा प्रकारे प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मनोरंजन केलं जातं, ओमकारने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली डीजेच्या माध्यमातून. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकारी धावा
हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढलं. वाच्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावचीतची संधी. यस, धावचीतच्या रूपात अंशुबा यांना सुद्धा मैदान सोडावं लागेल. चला, शिवान स्पोर्ट्सचे ओनर दिनेश दयानजी यांना सुद्धा विनंती असेल, तुम्ही सुद्धा प्लीज मंचाच्या दिशेने येऊ द्या. तुम्ही सुद्धा आमच्या या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. दिनेश दयानजी प्लीज या. मॅच थांबले, तुम्हाला सुद्धा विनंती आहे. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. शिवान स्पोर्ट विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सर्वात नावाजलेलं एखादं कोणतं स्पोर्ट असेल ते मात्र शिवान स्पोर्ट. खूप प्रेम मिळालंय सर्वांना. काही गोष्टी कमी पडल्या जातात कोणत्याही विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या शिवान स्पोर्टच्या माध्यमातून सर्वांना निभावल्या आणि सर्वांना प्रोव्हाइड केल्या जातात. हलक्या हाताने चेंडूला कट करून काढलं. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा 10-10. या दिनेश दयान तुम्हाला सुद्धा विनंती आहे, व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बॉल टू बॉलचं इक्वेशन जेडीएस सारखं मला वाटतं संघ आता कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय का. साई श्रद्धा विरार समोर. हलक्या हाताने चेंडूला कट करून काढलं. सिंगल धावेसाठी. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 12. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड करण्यात 13 धावा. नो आणि नो +1. येस, वजह इधर से कह रहा है प्लस कर और आखिरकार प्लस हुआ. इस बात को संतुष्टि हुआ. 15 धावा धावफलकावरती. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. डॉट 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 देतील तर डोकेदुखी वारेल. निर्धाव चेंडू निश्चितच डोकेदुखी. ऑनसाइडला हलक्या त्याने घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 16. बॉल टू बॉलचा इक्वेशन. अजूनही मॅच आहे. शाही श्रद्धा विरार की जेडीएस. 4 बॉल 16 रन ऑन बोर्ड. जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. 9चा इशारा. सिंगल. नो +1. 2 धावा. 18 धावा. ऑन साइडला हलक्या त्याने घेऊन काढलं. पाच चेंडू 19 धावा. हलक्या त्याने चेंडू घेऊन काढलं. 2 धाव डायरेक्ट हिट नाही झाली. 2-0. दिनेश जी यांना विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. शिवान स्पोर्ट्सचे ओनर आपण पाहू शकता युट्यूबच्या स्क्रीनवरती. त्यांचं सुद्धा स्वागत होते. सहर्ष स्वागत. त्यांचे छोटे बंधू सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. महेंद्र दयानजी यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. दोन्ही बंधू, दोन्ही ओनर आपण पाहू शकता शिवान स्पोर्ट्सचे मंचाच्या दिशेने हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरून स्थानबंद व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2-0. बघा अटॅकिंग फील्ड आपण पाहू शकता. 2 खेळाडू. सावली तुमची पिचवर नाही पडली पाहिजे. आता चेंडू अटॅकिंग फिल्डरला संधी होती. जर का चेंडूला कलेक्ट केला असता तर सिंगल रोखू शकले असते. अखेरकार 5-3चं इक्वेशन. साई श्रद्धा विरार विरुद्ध जेडीएस. फक्त फैजानला या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे खेळ घ्यायचा सर्व काही गोष्टी माहिती आहेत. बघा फैजानला सिंगल आणि सिंगल खेळण्यासाठी एक शांत आणि संयमी खेळाडू जेडीएस संघाचा म्हणून एक फैजान. मूर्ती लहान पण कीर्तिमान. खऱ्या अर्थाने अशी कामगिरी या फैजानच्या माध्यमातून. चेंडू हल्ला गेलाय. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. जितके डॉट 3 चेंडू आणि 1 धावा. इथून जर का एखादा डॉट अजून आला तर आशा वाढू शकते साई श्रद्धा विरार. पण मैदानाच्या आतमध्ये जुने दुपारच्या सत्रापासून या खेळाडूंनी सुद्धा प्रभावित केले. 3 चेंडू 1 धाव. 2 यस 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा.
जलद गतीने चेंडू, हाताचा संपर्क होता चेंडू सोबत पण चेंडूला गॅदर करता आला नाही. 2-1चं इक्वेशन. इकडून जर का एखादा डॉट आला तर सामना बनू शकतो. साई श्रद्धा विरार या शेवटच्या मॅच मध्ये पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत. 2-1चं मैदानाच्या आतमध्ये फैजान जो सिंगल साठी खेळण्यासाठी जाणला जातो. फैजान अशा प्रकारे खेळ करतो की शांत आणि संयमी. 2-1ची मॅच ऑन आहे दोन्ही संघ. जेडीएस साई श्रद्धा विरार. हलक्या हाताने धावचीची संधी. कशा प्रकारे चित्र बदलते. वाईड आहे. प्रेशर असता पण पंचांचा वाईडचा इशारा. अँड रिव्ह प्लीज जेडीएस संघ डायरेक्ट आतमध्ये जाऊ नका. वाईट साठी रिव्ह सुद्धा आहे. जेडीएस संघ कोणी डायरेक्ट आत जाऊ नका. फैजान तुम्ही सुद्धा डायरेक्ट बाहेर नका जाऊ. वाईट साठी रिव्ह. आता आमचे पाटील नेटवर्कची टेक्निकल टीमला कुठेतरी कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केलाय. अँड इट्स अ वाईट डिलिव्हरी. अंपायरचं सुद्धा डिसिजन आलाय.